नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 6 दॅट इज एनालॉजी. एनालॉजी म्हणजे होते समसंबंध. त्यातला जो तिसरा भाग आहे नंबर्स म्हणजे संख्या, त्यावर एक्सरसाइज 6.3 मध्ये याआधी आपण क्वेश्चन 15 पर्यंतचे क्वेश्चन्स नवनीतच्या बुक मधून सॉल्व्ह केलेले आहेत. जर तो आपण व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर आपण बघूया पुढचे प्रश्न. या एक्सरसाइज मध्ये एकूण 40 प्रश्न आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत की याच्या पुढे जे क्वेश्चन्स याच्या आधीच्या एक्झाम्स मध्ये आले होते ते बघणार आहोत. तर आधी बघूया क्वेश्चन नंबर 23. यामध्ये आपल्याला नंबर दिलेले आहे 42, 10. 42 आणि 10 चा जसा संबंध आहे तसाच समसंबंध आपल्याला लावायचा आहे 93 सोबत. तर आपल्याला शोधावं लागेल की 42 आणि 10 चा संबंध कसा आहे. जर इथे बघितलं तर नंबर इथे कमी झालेले आहे, 42 वरून 10 झालेले आहे. आता नंबर कशी कमी होते, एक तर मायनस करून होते किंवा डिवाइड करून होते. ठीक आहे. जर आपण मायनसचा विचार केला तर 42 मधून किती मायनस केले तर 10 येतात. तर 42 मधून जर आपण 32 मायनस केले तर 10 येते. मग हा संबंध जर इथे लावला तर 93 मधून आपण 32 मायनस करू तर 3 - 2 1, 9 - 3 6, तर 61 येते. पण ऑप्शन मध्ये 61 नाही आहे, त्याच्यामुळे इथे हा मायनसचा संबंध नाही होत. मग काय झालं असेल, 42 मध्ये असं काय केलं तर 10 आले. जर आपण इथे बघितलं तर 4 आणि 2 चे मल्टिप्लिकेशन करा तर 4 2 8 होते. ठीक आहे. आणि 8 मध्ये 2 मिळवले तर 10 येतात. मग असा संबंध इथे होतो का. 93 मध्ये 9 × 3 करा, 9 3 27 आणि त्याच्यामध्ये हे 3 मिळवा तर 30 होतात. पण इथे 30 सुद्धा नाही आहे, त्याच्यामुळे हा संबंध सुद्धा इथे नाही आहे. मग आता काय झालं असेल इथे, जर आपण इथे बघितलं 42 वरून 10 कसे आले. तर इथे 42 चा जर 42 मध्ये बघा, 42 मध्ये काय करा, समजा 4 × 2 करा. ठीक आहे. 4 2 8 होते आणि 8 मध्ये ऍड करू, 2 ला ऍड करू. 2 पण 2 कशी ऍड करायची, या दोन डिजिटची सबट्रॅक्शन करू. 4 - 2 करा, 4 - 2 2 होते. तर 8 + 2 10 झाले, असे आलेले आहे. हा संबंध इथे 93 मध्ये लावूया. 93 मध्ये काय करू आपण, 9 × 3 करू. 9 3 27 आणि 27 मध्ये मिळू कुणाला, 9 आणि 3 च्या सबट्रॅक्शनला. ठीक आहे. हे झालं 27 आणि हे झाले 6. 27 आणि 6 होतात 33. इथे ऑप्शन मध्ये 33 दिलेला आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. तर हा संबंध आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 24 मध्ये काय दिलेलं आहे, इथे 8 आहे आणि 8 वरून आलेले आहे इथे 64. आता 8 वरून 64 आले म्हणजे नंबर वाढलेली आहे. मग नंबर कितीने वाढली, 8 मध्ये जर आपण 56 ऍड केले तर आपल्याला 64 मिळतात. मग असा संबंध इकडे लागतो का, 5 मध्ये सुद्धा आपल्याला 56 ऍड करावं लागेल. 56 जर ऍड केलं तर आपल्याला मिळते 61. ऑप्शन मध्ये 61 आहे, त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 25. यामध्ये दिलेला आहे 4 डिजिट नंबर आहे आणि याचा आन्सर 6 आलेला आहे. मग इथे एवढी नंबर कमी झाल्या तर मायनसचा इथे रिलेशन नाही आहे. अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये डिजिटचं काहीतरी रिलेशन असते. मग इथे काय करा, तुम्ही डिजिट्स ऍड करा 3 5 6 4 च्या. तर 3 5 6 4 याचे डिजिट जर ऍड केले तर आपल्याला मिळतात 3 + 5 + 6 + 4 किती होतात, 6 + 4 10, 15 आणि 3 18. ठीक आहे. पण इथे 6 आलेला आहे. मग 18 ला 3 ने डिवाइड केलं तर 6 येतात. 18 / 3 = 6. तर हेच रिलेशन आपण इथे लावूया. म्हणजे डिजिटची ऍडिशन करायची आणि त्याला 3 ने डिवाइड करायचं. तर डिजिटची ऍडिशन करा. 7 8 2 7 मध्ये काय होईल, 7 + 8 + 2 + 7. 7 + 7 14 + 2 16, 16 आणि 8 24. तर आपल्याला मिळाले इथे 24. आता 24 ला तुम्ही 3 ने डिवाइड कराल तर तुम्हाला मिळते 8. ऑप्शन मध्ये 8 आहे, तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. आणि हा क्वेश्चन 2020 मध्ये विचारला होता. इथे 4 डिजिट नंबरचं रिलेशन या 4 डिजिट नंबर सोबत आहे. तर या 4 डिजिट नंबरचा संबंध कोणत्या नंबर सोबत आहे ते विचारलं आहे. जेव्हा अशा 4 डिजिट नंबर दिलेले असतात तेव्हा ते डिजिट्सचं काहीतरी रिलेशन असते दोन्ही नंबर मधल्या. जसं आपण इथे जर बघितलं तर इथे पहिला नंबर 4 आहे, इथे 6 आहे. म्हणजे 4 मध्ये काय केलेलं आहे, +2 केले तर 6 आले. ठीक आहे.
दुसरा नंबर पहा, इथे 3 आहे, इथे 6 आहे, म्हणजे 3 मध्ये काय केलं, इथे 4 आले, तर 3 मध्ये +1 केला तर 4 आले. तिसरा नंबर पहा, इथे 9 आहे आणि इथे 7 आहे, तर 9 आणि 7चं रिलेशन कसं आहे, 9 मधून 2 मायनस केले तर 7 आले. आणि चौथा डिजिट इथे 6 आहे, इथे 5 आहे, 6 मध्ये +1 केले तर 5 आले. आता रिलेशन बघा कसं आहे, +2 +1 -2 +1 +2 +1 -2 +1 हे रिलेशन आहे. मग हेच रिलेशन आपल्याला इथे पुढे लावावं लागेल. आधी +2 करूया, म्हणजे 3 मध्ये जर +2 केले तर आपल्याला मिळतात 5. ठीक आहे. त्यानंतर +1 चा रिलेशन आहे, म्हणजे 4 मध्ये +1 करूया, +1 केले तर आपल्याला मिळेल इथे पुन्हा 5. त्यानंतर काय केलं, तिसऱ्या डिजिट 9 मधून 2 मायनस केले, मग इथे 8 आहे, 8 मधून आपण 2 मायनस करूया, 8 मधून 2 मायनस केले तर आपल्याला मिळतं इथे 6. आणि नंतर आहे शेवटचा डिजिट 6, यामध्ये +1 केले, सॉरी -1 केलेले आहे, 6 मध्ये -1 कराल तर 5 मिळेल. मग इथे चौथ्या डिजिट मधून आपल्याला -1 करावं लागेल, तर -1 केलं तर इथे मिळेल 4. मग रिलेशन काय झालेलं आहे, +2 +1 -2 -1 +2 +1 -2 -1. मग इथे सुद्धा तेच रिलेशन आपण लावलं, +2 +1 -2 -1, तर नंबर आली 5 5 6 4. 5 5 6 4 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 30. इथे 13चं रिलेशन 169 सोबत आहे. जर तुमचे स्क्वेअर्स लर्न असेल तर तुमच्या पटकन लक्षात येईल. जर आपण 13चा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो 169. मग इथे 15चा आपण स्क्वेअर करूया, तर 15चा स्क्वेअर होतो 225, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट. यामध्ये कोणता आहे, फक्त ए बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. 31 मध्ये दिलेला आहे 27:14, तर 18 किती. आता 27चं रिलेशन 14 सोबत कसं आलेलं आहे, तसंच 18चं रिलेशन कशासोबत येईल ते विचारलं आहे. इथे एक ट्रिक लागली आहे काय, की 27 हा 9 ची मल्टिप्लाय, 9 3 जा 27 होते, आणि 18 हे 9 2 जा 18 होते. मग इथे काय केलेलं आहे, यामध्ये या 9 आणि 3 ला ऍड केलं, 9 + 3 किती होतात 12, आणि त्याच्यात 2 ऍड केले. ठीक आहे, 9 + 3 12, 12 + 2 14, तर इथे 14 आलेले आहे. आणि इथे काय केलेलं आहे, 9 + 2, हे 2 घेतले, 9 + 2 11 होतात, आणि 11 मध्ये +2 केले तर 13 येतात. मग इथे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 35, जो विचारला होता 2021 मध्ये. तर इथे 26 वरून 38 आले, तर 48 वरून किती येतील हा प्रश्न आहे. तर 26 वरून 38 आले, याचा अर्थ इथे नंबर वाढलेली आहे. आता कितीने वाढलेली आहे बघा, यासाठी पुढच्या नंबर मधून मागचे नंबर मायनस करा. 8 - 6 होतात 2, 3 - 2 होतात 1, म्हणजे 12 +12 झालेले आहे. 26 मध्ये +12 केले तर 38 येतात. मग इथे सुद्धा +12 करू, येते का ते पाहूया. 48 मध्ये +12 करा, किती होतात, 48 + 2 50, आणि 10 60 होतात, पण ऑप्शन मध्ये 60 नाही आहे. मग इथे नंबर तर वाढले, म्हणजे प्लस तर झालेला आहे, पण इथे 12 क्लावर प्लस केले, इथे 2 आणि 6 चा प्रॉडक्ट सुद्धा 12 येते. म्हणजे इथे काय केलेलं आहे, 26 मध्ये ऍड केलं, कुणाला, या 26 च्या डिजिटला, यांच्या प्रॉडक्टला. 26 मध्ये 2 आणि 6 चा प्रॉडक्ट करा, तर 26 आणि 2 6 जा 12, 26 + 12 होतात 38. मग हेच रिलेशन इथं 48 मध्ये लावा. 48 प्लस काय करू, या डिजिटचा प्रॉडक्ट 4 × 8, 4 8 जा किती होतात 32. ठीक आहे, तर 48 मध्ये 32 मिळवा, तर इथे होतात 80. ठीक आहे, तर ऑप्शन मध्ये 80 आहे का, हो. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर.